मुंबईहून कोकणाला जायला सर्वात जवळचा आणि सोयीचा मार्ग म्हणजे मुंबई गोवा हायवे आहे. परंतु हा मुंबई गोवा हायवे सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. तब्बल 20 पूल आणि त्यापैकी 15 पूल हे ब्रिटिशकालीन. एवढंच नाही तर ठिकठिकाणी रस्त्याची झालेली चालणी. एकीकडे नितांत निसर्ग सौंदर्य असलेला हा रस्ता प्रवाशांच्या दृष्टीनं मात्र जीवघेणा ठरतोय. या संपूर्ण रस्त्यात कुठले स्पॉट हे जीवघेणे आहेत, कुठे काळजी घेतली पाहिजे याची सफर आम्ही तुम्हाला घडवणार आहोत. चला तर मुंबईहून कोकणात. मुंबईतल्या वाहनांच्या गर्दीला मागे सारून आम्ही पनवेलचा रस्ता धरला. पावसाचा जोर चांगलाच वाढला. रस्त्यांवरचे खड्डे चुकवत आम्ही भोगावती नदीच्या पुलावर येऊन पोहोचलो. भोगावती नदीवरच्या या पुलाची अवस्था पाहिली तर अक्षरशः अंगावर काटे येतात. या पुलाचं जे आयुष्य आहे ते आयुष्य संपल्याचं स्थानिक गावकरी सांगतात. परंतु जरी आयुष्य संपलेलं नसलं असं म्हटलं तरी त्या पुलावर असलेले खड्डे, त्या पुलाची असलेली परिस्थिती पाहता कोणीही याच्यावरून शहाणा माणूस प्रवास करायला धजावणार नाही. एवढंच नाही तर या पुलाचे जे कठडे आहे त्याची अवस्था बिकट आहे. अनेक ठिकाणी तर हे कठडे उपलब्ध नाही आहेत, ते पडल्याचंही दिसून येतंय. हा पूल वाहतुकीकरता जरी बंद करण्यात आला असला तरी वाहतुकीला बंद करण्याच्या ज्या बोर्ड्स आहेत ते खूप दूरवर लावण्यात आलेले आहेत. मी जस्ट अलिबागवर येत होतो, पण गव्हर्नमेंटने CW वाल्यांनी हे पण नाही केलं की इथनं डिवायडर लावे. वाहतूक दोन्ही साईडनी चालू आहे का सिंगल साईडनी एका ब्रिजवर चालू आहे हे पण कळत नाही कोणाला. हा पुलाला तडा गेलेला आहे, त्याच्यामुळे बंद आहे. आणि हा बंद केलेला आहे ते पण चुकीचं केलेलं आहे ते, कारण हे बोर्ड पुलाच्या समोर लावायला पाहिजे, ते पुलाच्या पुढे लावलेले आहेत. त्याच्यामुळे रात्रीच्या गाड्या जातात इथून. कारण पुलाच्या जर नदीच्या मध्ये जाऊन जर पूल हा बघितलात तर पूर्ण गललेला आहे. हा पूर्ण अवस्थेमध्ये पूर्ण एकदम स्लॅब त्याचा पडलेला आहे. कितीतरी ठिकाणी प्रत्येक सांद स्लॅब गललेला आहे. आज 5 वर्ष झाली, अजूनपर्यंत रस्त्याचं काम अपूर्ण राहिलेलं आहे. ते पूर्ण केव्हा होईल याची आम्ही वाट बघत असतो कायमस्वरूपी. भोगावती नदीवरच्या पुलाची दुर्दशा कॅमेऱ्यामध्ये कैद केल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. मात्र वडखळ नाका येईपर्यंत आमचीच दुर्दशा होईल याची अजिबात कल्पना नव्हती. आत्ता आपण आहोत वडखळ नाक्यावर. पेण ते वडखळ नाका जेमतेम 4 किलोमीटरचं अंतर, परंतु हे अंतर पार करायला वेळ लागतो किमान 40 मिनिटं. कारण सरळ आहे रस्त्याची परिस्थिती. पोलीस प्रयत्न करतायत, वाहन चालक शिव्या देत आहेत, मात्र संबंधित खात्याला काही त्याच्याबद्दल जाग येत नाही. काहीतरी थातूर मातूर दगड टाकायची आणि रस्ते बुजवण्याचं नाटक करायचं, हेच काम वर्षानुवर्ष चालू आहे. डिस्ट्रिक्ट ट्रॅफिक ब्रँच आहे, यांच्या वतीने आमचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सुहेज हक साहेब यांनी देखील महामार्गाचे जे वरिष्ठ अधिकारी असतील, हायवे अथॉरिटी असतील, यांच्या वरिष्ठांच्या सोबत मीटिंग घेऊन, कॉन्ट्रॅक्टर जे असतील यांच्यासोबत मीटिंग घेऊन सतत पाठपुरावा करत राहतात. रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकवाल्यांनी ABP माझाच्या कॅमेऱ्यासमोर आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला. रोड बनवा दो, बहुत परेशान हो रहे हम, क्योंकि खड्डे है बहुत है. 4 साल से रोड नहीं बन रहा, देख लो. अरे तो क्या तकलीफ होती है? तकलीफ क्या है, महाराष्ट्र सरकार को पूछोगे तकलीफ क्या है. अरे आपको गाड़ी को क्या तकलीफ? गाड़ी 1 नंबर में चल रहा है, 1 का एयरवेज दे रही है गाड़ी, 1 का एयरवेज. अभी फ्लैट को क्या देंगे बताओ, कमा के क्या देंगे बताओ. बहुत परेशान है हम. कुठून येत आहे तुम्ही? नांदेडून सर. हा, नांदेड. हो सर. आता कुठून येत आहे? आता पालवून आले सर. गणपती कसं काय रस्ता? रस्ता खूप खराब आहे सर, चांगला नाही. गतिरोधक वगैरे ते काय रस्त्यात खड्डे वगैरे भरपूर आहेत सर. काय त्रास झाला? त्रास भरपूर आहे सर. नांदेड इतका चांगला नाही. रोडपासून ना हे त्याला जवळजवळ 1 पाऊण तास गेला. ह्या इतकं रस्त्याला खड्डे आहेत ना, खूप बेकार झाले रस्त्यांचा. काय विषय समजलं नाही. रस्त्यात खड्ड्यात काय आम्हीच काय जर असं डुलट आलो रस्त्याने.
पावसानं थोडीशी विश्रांती घेतल्यामुळं पुढचा प्रवास करायला मोकळीक मिळाली. परशुरामाच्या भूमीत प्रवेश करताना डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य आमच्या नजरेस पडत होते. एकोणीसशे 1974 साली जुना मुंबई गोवा हायवे तयार झाला. त्यानंतर 25 वर्षात या भागात जे पर्यटन वाढलं, कंपन्या वाढल्या, औद्योगिक वसाहती वाढल्या, त्याच्यामुळे हा जो मार्ग आहे हा दुपदरीकरणाच्या ऐवजी चौपदरीकरण व्हावं याची गरज निर्माण व्हायला लागली. त्यानुसार मागण्या व्हायला लागल्या, ठिकठिकाणी आंदोलनं झाली, परंतु परवानगी मिळायला साल उजाडलं 2011. 2011 मध्ये मुंबई गोवा हायवे चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र हायवेवरचा 1.5 किलोमीटरचा पट्टा कर्नाळा अभयारण्यात मोडतो. त्यामुळे वनविभागानं परवानग्या रोखून धरल्याची माहिती मिळते. मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणाच्या आड येणाऱ्या बाबींचा आढावा घेतल्यानंतर आम्ही नागोठणेच्या दिशेनं निघालो. वाटेत लागलेल्या एका पुलाची दुरावस्था पाहून आम्ही खाली उतरलो. नागोठण्यापासून जेमतेम 2 किलोमीटरवर असलेल्या या पुलाची अवस्था काय आहे आपण पाहू शकतो. पुलाचे जे कठडे आहेत त्याची उंची कमी असल्यामुळे हा पूल अधिकच धोकेदायक ठरतोय. दोन्ही बाजूनी येणारा तीव्र उतार यामुळे वाहनांची गती या पुलावर नेहमीच जास्त असते. त्यामुळे या पुलावर काळजीने गाडी चालवणं अत्यंत गरजेचं आहे. शेजारीच आपण पाहतोय नवीन पुलाचं कामही सुरू झालंय, परंतु त्याची अवस्था पाहता एकूण गेल्या अनेक वर्षांपासून ते ठप्प झाल्याचं दिसून येत आहे. मुंबई गोवा हायवेची गणना फक्त राज्यातल्याच नाही तर देशातल्या प्रमुख हायवेमध्ये होते. मात्र नाव सोडलं तर हायवे म्हणावं असं आतापर्यंतच्या प्रवासात आम्हाला काहीच आढळलं नाही. सापडले ते शेवटची घटका मोजत असलेले पूल आणि मणक्याची अग्निपरीक्षा घेणारे खड्डे. सगळाच प्रकार अगदी संताप आणणारा होता. या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार असणाऱ्यांना उघडपणे लाखोल्या वाहण्याची इच्छा होत होती. मात्र रागाला आवर घालत प्रवासाला सुरुवात केली. ढगांचा करडा रंग अधिकच गडद झाल्यामुळं प्रवास थांबवण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. कारण सकाळी उठून सावित्रीकडे धाव घ्यायची होती. तीच सावित्री जी 42 जणांच्या ओढवलेल्या आकस्मिक मृत्यूची एकमेव साक्षीदार आहे. नितीन भालेराव, ABP माझा, रायगड.